हॅलो. हां सर, माझं नाव दिलीप जाधव. मी जव्हार पालघर जिल्ह्यामधून आलोय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बाप. निराशेच्या काळोखातून आशेचा किरण दाखवणारा तारा म्हणजे बाप. निराशेच्या काळोखातून आशेचा किरण दाखवणारा तारा म्हणजे बाप. न बोलताही प्रेम, हृदयस्पर्शी भावना व्यक्त करणारा मूक कवी म्हणजे बाप. मुले यशस्वी झाल्यावर आईच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू म्हणजे बाप. मुले यशस्वी झाल्यावर आईच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू म्हणजे बाप. कुटुंबाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलून धरणारा सामर्थ्यशाली व्यक्ती म्हणजे बाप. घराला घरपण, दाराला दारपण, भिंतींना प्राण देणारा अभेद्य आधारस्तंभ म्हणजे बाप. घराला घरपण, दाराला दारपण, भिंतींना अभेद्य आधारस्तंभ देणारा आधारस्तंभ म्हणजे बाप. लेकीला तळ हातासारखे जपून दुसऱ्याला सोपवणारा दानशूर राजा म्हणजे बाप. स्वतः पाण्यात बुडून कुटुंबाच्या नावेला वर तरंगवणारा नावाडी म्हणजे बाप. स्वतः पाण्यात बुडून कुटुंबाच्या नावेला वर तरंगवणारा नावाडी म्हणजे बाप. लहानपणीच्या प्रत्येक गोड आठवणीतला अविस्मरणीय क्षण म्हणजे बाप. हृदयाचे धडधडणारे ठोके म्हणजे त्याचा आवाज. हृदयाचे धडधडणारे ठोके म्हणजे त्याचा आवाज. शरीराचा प्रत्येक श्वास म्हणजे बाप. झाडांची मायेची सावली, सूर्याचा उजेड म्हणजे बाप. झाडांची मायेची सावली, सूर्याचा उजेड म्हणजे बाप. त्याच्या प्रेमाला मोजण्यासाठी जगात कोणतेच नाही माप. त्याच्या प्रेमाला मोजण्यासाठी जगात कोणतेच नाही माप. किती सांगू बापाची महती, पडत आहेत अपुरे शब्द. किती सांगू बापाची महती, पडत आहेत अपुरे शब्द. कारण सर्वांसाठी झटून देखील राहतो नेहमी स्तब्ध. कुटुंबाचा सुंदर बगीचा फुलून सुकलेल्या पानांसारखा गळून जातो. कुटुंबाचा सुंदर बगीचा फुलून सुकलेल्या पानांसारखा गळून जातो. गेल्यानंतरही प्रत्येकाच्या हृदयात प्रेमाचे अढळ स्थान निर्माण करून जातो. गेल्यानंतरही प्रत्येकाच्या हृदयात प्रेमाचे अढळ स्थान निर्माण करून जातो. धन्यवाद. खूप छान. आता तुम्ही सुंदर बाप या ठिकाणी वर्णिकर सर तुमचा सन्मान घ्यायचा आहे आणि जसं तुमचं नाव वरती राहून गेलं होतं तसंच एक आयोजकांकडे लिहायचं राहून गेलेलं नाव आहे सीमा बागुल. त्यांनी आपली रचना या ठिकाणी थोडक्यात सादर करायची आहे. विना प्रस्तावना